तर जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी आपले टी शर्ट प्रदान करा आणि आमच्या व्यासपीठाजवळ या. तर रोहन शेलार आणि विजय आपण आमच्या व्यासपीठाजवळ यायचे. तर 81 धावांचं टार्गेट आहे आणि 81 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी. हे टार्गेट खूप मोठं आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाचा विचार केला तर ऑफसाईड पूर्णपणे बंद आहे, परंतु ऑनसाईडला काय फटकेबाजी राहिली आहे. आपण पाहिलं बॅट्समन सनीच्या बॅटमधनं या इनिंगमध्ये तब्बल 60 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक लाजबाब खेळ त्याने आपल्या टीमसाठी केलाय. तर व्हाईट बॉल 1 धावेने सुरुवात झाली. नेक्स्ट बॉल गोलंदाज पुन्हा तयार. या बॉलचा बॉल कट केलाय. तिथे हा बॉल चालला बॅकवर्ड पॉईंटला एक धाव मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2 धावा. 81चं खूप मोठं असं लक्ष आहे आणि या 81 रनचा पाठला करायचा आहे. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचमधनं जो संघ जिंकेल आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मिस्टामिंग स्ट्रोक बॅट्समन झालाय बाद. ज्याच्यावर या मॅचच्या पूर्णपणे आशा होत्या त्याने आपल्या टीमला केले निराश आणि बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद होत असताना न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झाला नितीन विनोद. यावेळीचा बॉल सोडून दिला अंपायरच्या दरम्यान. आमच्यापर्यंत इशारा येतो व्हाईट बॉल. यावेळी देखील खराब बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल. यावेळीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली आणि झाडाला झाला बॉल ब्रश.
तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 14. तर षटक क्रमांक दुसरं गोलंदाज ट्रॅकवर आलाय गोलंदाज बल्ली. पहिला बॉल कट केलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत चाललाय. फिल्डर बॉल पर्यंत येते. वॉट अ कॅच. काय झेल पकड. हा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर सनीच्या दरम्यान बॅटिंग मध्ये लाजवाब प्रदर्शन आणि फिल्डिंग मध्ये दर्जेदार एफर्ट याचं राहिलंय. आणि ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती आणि इथून मात्र बॅटर बाद झालाय. लाजवाब एफर्ट आपल्या टीम साठी देत असताना तर व्हाईट बॉल येते. नेक्स्ट बॉल. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक. वेळचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर धावफल कपर 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 81 रन्स एक मोठं भलं मोठं लक्ष पाठला करायचा आहे. टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना एपी स्ट्रायकर्स या टीमला एपी टायटन्सने काय बॅटिंग केले. इम्प्रेसिव्ह कामगिरी. त्यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक जरूर राहिलाय. बॉलर आपण पाहतोय आणि बल्लीच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल.
न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, दिलीप. तर डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त झाला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफल कव्हर लागली 19 रन्स. 18 बॉल आणि धाबा करायच्या आहेत त्या मात्र 62. 18 चेंडू आणि 62 धावा. तर चला अतिरिक्त वेळ घेऊ नका कारण की खूप वेळ झाला या इनिंग मध्ये, कारण की 2 ओव्हर रिलीज करण्यासाठी तुम्ही 12 मिनिटं घेतलेत. तर षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सनी, ज्याने बॅटिंग खूप इम्प्रेसिव्ह केली आपल्या टीमसाठी. त्यावेळेचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा आला अंपायरच्या दरम्यान. अठरा बॉल आणि 61 धावा. आणखीन एक खराब बॉल. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू रिलीज झाला. यावेळेचा बॉल बॅटची एज, कोणताच रन मिळणार नाहीये. तर आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. पहिले 3 बॉल जर अवांतर स्वरूपात रिलीज झाले, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक सनीने केले आपल्या टीमसाठी. यावेळेचा बॉल मिडल ऑफ द बॅट, परंतु हा फटका पाहावा लागेल. फिल्डर ते तैनात होता, परंतु हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. एक चांगला आणि एक दर्जेदार स्ट्रोक.
यावेळी चांगला स्ट्रोक. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 34, 34 धावा. यांचं नाव घेऊ. मी चढले बिडले तर माझ्या नंतर बोलू नका भाई. तर आवेश याने कॅच पकडला तर 500 रुपयाचा कॅच प्राइज दिलं जाईल बाजीराव धोंडे यांच्याकडनं. पण ते कॅश प्राइज जमा नाहीये, याची नोंद घ्या. यावेळेचा बॉल घोषित रिजन मध्ये हा बॉल दाखल झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर धावफलकावर 35 धावा. चौथं षटक बल्ली हाताळतोय आपल्या टीमसाठी. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 38 धावा. चौथं षटक आहे. हे ओव्हर खूप इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही टीमसाठी. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा इथून मात्र खेळावा लागतील. या बॉलचा बॉल फटका चांगला ऑन साइडला. हा बॉल चाललाय फिल्डरच्या हाताला चाटून 6 धाब्यांसाठी षटकार. तर चांगला बॉल पडल्यानंतर इन स्विंग पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय. या बॉलचा बॉल डॉट बॉल. तर शेवटचा बॉल अंतिमचा चेंडू आहे या ओव्हर मधला. तर शेवटच्या षटकाने 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत या मॅच जिंकण्यासाठी. किती झालं रन? किती झाले? 45 मग किती पाहिजे आता? 37 पाहिजे. 6 चेंडू आणि 36 धावा.
6 बॉल 36. यावेळचा बॉल हलक्या हाताने ग्लान्स केला या बॉलला. एकदा आपल्याला पाहायला मिळते 4 बॉल आणि 34 करायचे आहेत. व्हाईट बॉल. चांगला बॉल, चांगली फिल्डिंग होते. यावेळचा बॉल नो बॉल. बिमर स्वरूपाचा बॉल रिलीज झाला. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक. या बॉलवर देखील एकदा होईल. ज्यावेळी चांगला स्ट्रोक मिडऑफच्या रिजन मध्ये हा बॉल झालाय फॉर आणि हा षटकार येतोय. तर 57 धावा. शेवटचा बॉल. व्हाईट बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक. हा येतोय शेवटच्या बॉलवर षटकार. मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो सनी धोंडे आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि एपी स्ट्रायकर्स आणि टीम एपी फायटर्स. जिंकला कोण? एपी वॉरियर्स आणि एपी स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या.